इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांची अदलाबदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला होता। याला राज्यभरातील विविध शिक्षक, संस्थाचालक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता। कोल्हापूरमधील अनेक शिक्षक संघटनांनी आपला असंतोष शिक्षण विभागाला कळवला। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता। बुधवारी सुद्धा त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली होती। यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यामध्ये बदल केलाय। सर्व केंद्रांवर अदलाबदल करण्याऐवजी आता फक्त गेल्या 5 वर्षांमध्ये परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरणं आढळली आहेत, त्याच केंद्रावर संचालक आणि पर्यवेक्षकांची अदलाबदली होणार आहे। या निर्णयाचं कोल्हापूरमधील शिक्षक संघटनांनी स्वागत केलंय। महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष रत्नाकर माळी यांनी नवीन निर्णयाचं स्वागत करत यामुळे विद्यार्थी भयमुक्त वातावरणात परीक्षा देतील असा विश्वास व्यक्त केलाय। की शासनानं कालच 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या अनुषंगानं जो पूर्वीचा निर्णय होता हा निर्णय रद्द केलेला आहे। कारण विद्यार्थ्यांचं तणावमुक्त परीक्षा होणं गरजेचे आहे आणि ज्यावेळेला विद्यार्थ्यांचं केंद्र शिक्षक केंद्र बदलण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला अनेक कारणानं विद्यार्थी तणावात होते, पण शासनानं सर्व संघटनांच्या विनंतीला मान देऊन, शिक्षक आमदारांच्या विनंतीला मान देऊन जो शासन निर्णयामध्ये बदल केला आणि पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा शासन निर्णय कालच निर्गमित केलेला आहे। याचं मी विद्यार्थ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। या विरोधात सुरुवात कोल्हापुरातून झालेली होती आणि कोल्हापुरातून जे आंदोलन सुरू होतं त्याला यश मिळतं आहे याचा हा एक पुरावा मानला जाईल।